नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक किरण पाटील, आनंदीबाई रावराणे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वैभववाडी. मी आज आपल्याला स्टॅटिस्टिक्स या विषयातील करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल थोडेफार माहिती देणार आहे आणि जे काही इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरेल. तर प्रथमतः स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि कुठून आणि कशी सुरुवात ही स्टॅटिस्टिक्समध्ये झालेली आहे ते थोडेफार माझ्यामध्ये मी सांगेन. ते उदाहरण देऊन सांगेन. ते एक उदाहरण म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीची उंची हाईट ऑफ पर्सन कन्सिडर केली असता, फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ पर्सन इज इक्वल टू 170 सेंटीमीटर आपण मेजर केली असेल, तर ती एक्झॅक्टली 170 सेंटीमीटर असेल का की 170.01 सेंटीमीटर असेल. म्हणजे मिलीमीटरमध्ये सुद्धा मेजर केली तर फॉर मोस्ट ऑफ ॲक्युरेसी 170.01 सुद्धा असू शकेल. तर पुन्हा परत आपण मिलीमीटरमध्ये मधून परत मायक्रो मीटरमध्ये जर आपण मेजरमेंट करायची म्हटली तर ती एक्झॅक्टली 170.01च असेल असं नाही, तर ती 170.011 सुद्धा असू शकेल. किंवा जेवढं आपण ॲक्युरेटली मेजर करण्याचा प्रयत्न करू तेवढ्या आपल्याला तितकी ॲक्युरेट आपल्याला ती उंची मिळत जाईल. म्हणजे आपल्याकडे तेवढे स्केल किंवा मोजमापची साधने जी आहेत किंवा त्याचा डिस्काउंट सगळ्यात कमी ज्या आपल्याला एक्झॅक्टली हवा आहे तेवढा पाहिजे अशी मेजरमेंट्स पाहिजेत. आणि ती मेजरमेंट इझिली अवेलेबल होतीलच असे नाही. तर सर्वसाधारणपणे सांगण्याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे की 170 सेंटीमीटर हाईट जी आहे ती एक्झॅक्टली कदाचित नसणार आहे आपली, ती अप्रॉक्सिमेट असणार आहे. मग ती 170.01 असेल, एक्झॅक्ट 170.011 असेल किंवा 170.0111 सो ऑन, काहीही असू शकेल. सो दिस इज क्वाईट अनकाउंटेबल. सो अनकंट्रोलेबल फॅक्टर मीन्स हा आपल्याला मेजरमेंटचा अनकंट्रोलेबल फॅक्टर जो आहे की एक्झॅक्ट मेजरमेंट आपल्याला एखाद्या वेळेस घेता येणार नाही. आणि त्यावेळी अनकंट्रोलेबल फॅक्टर्स मग हे हाईट ऑफ पर्सनमध्ये ज्यावेळी मेजरमेंटचा एक्झॅक्ट ॲक्युरेसी किंवा एक्झॅक्ट मेजरमेंट घेत असताना अनकंट्रोलेबल फॅक्टर म्हणजे की अवेलेबिलिटी ऑफ मेजरमेंट्स किंवा अवेलेबिलिटी ऑफ लिस्ट काउंट मेजरमेंट्स जे आहेत ते आपल्याला कदाचित मिळू शकणार नाहीत. किंवा आपल्याला ते प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक्झॅक्ट न सांगता अप्रॉक्सिमेट किंवा त्याच्या जवळपास जी आहे ती मिळू शकेल. अशाच प्रत्येक गोष्टीत काही अनकंट्रोलेबल फॅक्टर्स जे आहेत ते अफेक्ट करत असतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काहीतरी अनकंट्रोलेबल फॅक्टरमुळे ज्या मेजरमेंट ज्या आहेत त्या मेजरमेंटमध्ये रँडम एरर मिळू शकतो. आणि अशातूनच रँडम एरर मिळाल्यानंतर ती आपल्याला अनसर्टनिटी जी आहे तीच आपल्याला जाणवते, प्रकर्षाने जाणवते. सो आणि अनसर्टनिटीमध्येच ज्यावेळी अनसर्टनिटी जाणवते त्याच वेळी आपल्याला आपण म्हणतो की तो म्हणजे ती अनसर्टनिटी ही रँडम एररद्वारे असेल किंवा पॉसिबिलिटीज ऑफ आउटकम्स विच आर मोर दॅन वन. म्हणजे एकापेक्षा जास्त आउटकम जर असतील तर पॉसिबल असतील तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अनसर्टनिटी जाणवेल. तर एकापेक्षा जास्त आउटकम म्हणजे फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेतलं की टॉसिंग ऑफ कॉईन टॉस करत असताना आपल्याला एक हेड मिळेल किंवा एक टेल मिळेल. हेड मिळाला, कॉईन टॉस करायच्या अगोदर आपल्याला माहीत असतं की एकतर हेड तरी मिळणार आहे किंवा टेल तरी मिळणार आहे, पण एक्झॅक्टली कॉईन टॉस केल्यानंतर कोणती हेड मिळणार आहे किंवा टेल मिळणार आहे हे आपल्याला माहीत नसणार आहे. म्हणून जे पॉसिबिलिटीज ऑफ आउटकम आपल्याला माहीत असतात पण एक्झॅक्टली आउटकम आपल्याला माहीत नसणार आहे. आणि त्यावेळीच अनसर्टनिटी किंवा पॉसिबिलिटी किंवा चान्सेस जे आहेत ते आपण डिफाईन करतो आणि ते चान्सेस जे आहेत ते प्रोबॅबिलिटीद्वारे डिफाईन करतो.
आणि जे अनकंट्रोलेबल फॅक्टर किंवा रँडम एरर कन्सिडर करून आपण वेगवेगळे स्टॅटिस्टिकल मेजर आपण सांगू शकतो. सो आणि त्यावरून डेटाचा इन्फरन्स घेऊ शकतो किंवा माहितीचे विश्लेषण करू शकतो आणि ते संख्याशास्त्र आहे. तर यामध्ये मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये फरक काय आहे, तर मॅथमॅटिक्स काय सांगतं की एक्झॅक्टली ज्या फिजिकल डेटा जो आहे, एक्झॅक्ट डेटा जो आहे तो मॅथमॅटिक्स सांगतं. पण अनकंट्रोलेबल फॅक्टर किंवा रँडम एरर किंवा अनसर्टनिटी ज्यावेळी त्या डेटामध्ये येते त्यावेळी स्टॅटिस्टिक्सचा जन्म होतो असं मी म्हणेन. सो स्टॅटिस्टिक्स म्हणजेच नेमकं काय आहे, तर स्टॅटिस्टिक्समध्ये माहितीचे संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि त्या विश्लेषणावरून एक रिझल्ट किंवा जो कन्क्लुजन आहे आणि ते कन्क्लुजन वापरून भविष्यकाळातील ज्या काही गोष्टी आहेत किंवा भविष्यकाळामध्ये ती माहिती, तो डेटा किंवा ती एखादी प्रोसेस जी आहे ती कशी असेल त्याच्याबाबत अंदाज व्यक्त करणे म्हणजेच प्रेडिक्शन जे आहे ते स्टॅटिस्टिक्समध्ये करतो. तर स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स ऑफ लर्निंग फ्रॉम डेटा. म्हणजे एखाद्या माहितीवरून जर आपण काही जर शिकायचं असेल म्हणजे पास्ट डेटा जो आहे, भूतकाळातील माहिती वापरून आपण भविष्यकाळातील गोष्टींचा अंदाज लावतो, त्या गोष्टीला आपल्याला तेव्हा स्टॅटिस्टिक्सचा उपयोग होतो. तर एकंदरीत स्टॅटिस्टिक्समध्ये डेटा कलेक्शन म्हणजे माहितीचे संकलन, अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन म्हणजे माहितीचे विश्लेषण आणि त्याचे आकलन म्हणेन मी, आणि भविष्यकाळातील काही गोष्टींचा अंदाज म्हणजेच प्रिडिक्शन जे आहे ते प्रिडिक्शन आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल रेनफॉल इन द 2021 आपण प्रिडिक्ट करू शकतो. म्हणजे इथून पाठीमागचा जो 10-20 वर्षाचा जो रेनफॉल इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमधून घेऊन आपण टाइम सिरीज मॉडेल वापरून आपण ते पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरला किती रेनफॉल पडणार आहे हे अगोदर आपण सांगू शकतो आणि त्याच्यावरून आपण काळजी घेऊ शकतो. सो कदाचित इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हवामान खात्याचं जे आपलं हे आहे विभाग आहे तो सुद्धा कदाचित अशाच प्रिडिक्शनसाठी मॉडेल्स स्टॅटिस्टिक्सचा उपयोग करतात. सो बाय एक्सप्लोरिंग पास्ट वी अनालाइज द डेटा इन प्रेझेंट अँड प्रिडिक्ट द फ्युचर इन लिस्ट टाइम इज द सेन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. म्हणजे भविष्यकाळातील ज्या काही माहिती आहे ती माहिती अनालाइज करून एक्सप्लोर करून आपण भूतकाळातील जी माहिती आहे ती अनालाइज करून एक्सप्लोर करून भविष्यकाळातील काही गोष्टींचा अंदाज हा कमीत कमी वेळामध्ये लावणे म्हणजेच स्टॅटिस्टिक्स होय. तर स्टॅटिस्टिक्स शिकण्यासाठी आपल्याला लर्निंग स्टेजेस काय काय आहेत. आपल्याला पहिल्यांदा लर्निंग स्टेजेसमध्ये अप टू 12th स्टँडर्ड आपण मॅथमॅटिक्स या विषयातून स्टॅटिस्टिक्सचे शेवटचे 2 चॅप्टर जे आहेत सांख्यिकी किंवा प्रोबॅबिलिटी वगैरे असे जे आहेत म्हणजे 8वी 9वी 10वी 11th 12th ज्या SSC आणि 8वी 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड 11th 12th स्टँडर्डमध्ये आपण स्टॅटिस्टिक्सचे शेवटचे 2 चॅप्टर बघितलेले आहेत, सर्वांनी पाहिलेले. त्यानंतर BSc किंवा अंडर ग्रॅज्युएट लेवलला आपल्याला वेगवेगळी ॲफिलिएटेड कॉलेजेस असतात प्रत्येक युनिव्हर्सिटीचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेज आपला आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आहे की तेथे स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट ऑफर केला जातो. तेथून आपण BSc स्टॅटिस्टिक्स करू शकतो किंवा स्टॅटिस्टिक्स आणि कम्प्युटर सायन्सची जोड घेऊन पुढे परत जे डेटा सायन्स किंवा डेटा इंजिनिअरिंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहेत ह्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसमध्ये स्टॅटिस्टिक्स हा कोर सब्जेक्ट आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट जे आहे कोलकाता असेल, चेन्नई असेल, हैदराबाद असेल तर तिथे सुद्धा BStat बॅचलर इन स्टॅटिस्टिक्स आपल्याला करता येईल. IISER, IISc, IIPS, IIT, IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज येथून सुद्धा आपल्याला बॅचलर इन सायन्स इन मॅथमॅटिकल सायन्स किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्स करता येईल. त्याचप्रकारे ज्यावेळी आपण हायर एज्युकेशनचा विचार करतो
तेव्हा अंडर ग्रॅज्युएट टू पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करतो, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम देऊन, फॉर एक्झाम्पल IIT JAM असेल, ISIची एंट्रन्स असेल एमस्टॅटची, किंवा आयझरची असेल, IISCची असेल, किंवा IIPSची असेल, किंवा इतर स्टेट कोणत्याही स्टेट किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीचे एंट्रन्स एक्झाम देऊन आपण MSc स्टॅटिस्टिक्स, मास्टर इन स्टॅटिस्टिक्स एमस्टॅट, किंवा मास्टर इन सायन्स मॅथमॅटिकल सायन्स, किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्स अँड अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स या वेगवेगळ्या स्पेशलायझेशन मधून आपण स्टॅटिस्टिक्सची पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्रीसुद्धा घेऊ शकतो. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन UG PG झाल्यानंतर पुढील शिक्षण जे आहे ते आता नवीन शिक्षण धोरणानुसार MPhilचं जो आहे तो कदाचित काढून टाकलेला आहे अभ्यासक्रम. तर आपल्याला PhD सुद्धा जी आहे ती स्टॅटिस्टिक्स किंवा डेटा सायन्स किंवा डेटा इंजिनिअरिंग किंवा बायोस्टॅटिस्टिक्स या वेगवेगळ्या स्ट्रीममधून करता येईल. सो आता एक्झॅक्टली अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या अपॉर्च्युनिटीज या दोन भागामध्ये डिवाइड झालेल्या आहेत. एक म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर आणि दुसरा म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. प्रथमतः मी गव्हर्नमेंट सेक्टर विषयी बोलेन. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट असे दोन भाग पडतात. स्टॅटिस्टिक्स हा मुख्य सब्जेक्ट जो आहे तो प्रत्येक वेळी, प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक कंपनीत, कुठेही अगदी प्रत्येकाच्या मनामनात कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग करण्यासाठी उपयोग होतो. आणि हा उपयोग होत असताना आपल्याला फॉर इन्कम सोर्सेससाठी आपल्याला अपॉर्च्युनिटीजकडे लक्ष द्यावं लागतं, किंवा आपला इंटरेस्ट म्हणून एक अपॉर्च्युनिटीजकडे लक्ष द्यावं लागतं. आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये टीचिंग असेल त्याच्यासाठी स्टॅटिस्टिक्समधून सेटनेट क्वालिफाईड स्टुडंट्स असतील, किंवा फॉर हायस्कूल लेवल अँड ज्युनियर कॉलेज लेवलला MSc स्टॅटिस्टिक्स प्लस एज्युकेशनमधील जी डिग्री आहे BEd किंवा MAd ते जर जर तुम्ही घेतला असाल तर तुम्ही हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेजला सुद्धा मॅथमॅटिक्सचे टीचर म्हणून जॉईन करू शकता. सो इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ISS आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. ती दरवर्षी जवळजवळ 30 ते 35 पोस्ट असतात आपल्या, आणि ती सिव्हिल सर्व्हिसची कम्पॅरेबल आहे. सो इक्वली त्याचे जे हे आहे ग्रेड जी आहे ती सिव्हिल सर्व्हिसची ज्या आहेत IAS IPS त्याच्याशी कम्पॅरेबल आहे. सो त्यानंतर सब ऑर्डिनेट स्टॅटिस्टिकल सर्व्हिस आहे. त्यामध्ये ज्या रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत, जे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन किंवा डिपार्टमेंट असतील किंवा मिनिस्ट्रीज जे असतील, त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या स्टॅटिस्टिक्सचे एम्प्लॉईज असतात फॉर प्लॅनिंग पर्पज. आणि त्या ज्या पोस्ट ज्या आहेत ती UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही दरवर्षी हे करत असते, रिक्रूट करत असते. त्याचप्रमाणे RBI मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर, प्लॅनिंग ऑफिसर, रिस्क अनालिस्ट, डेटा अनालिस्ट किंवा रिसर्च ऑफिसर वगैरे RBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, अशा वेगवेगळ्या बँकेमध्ये सुद्धा आपल्याला स्टॅटिस्टिक्स हा कोर सब्जेक्ट असलेल्या पोस्ट आपल्याला तिथे मिळून येतात. त्यानंतर वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीज असतील किंवा गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनीज असतील किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जे असेल SSC म्हणतो आपण त्याला, तिथे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर किंवा सायंटिस्ट आहेत. IMD, DRDO, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी किंवा डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे आहे तेथे सुद्धा आपले स्टॅटिस्टिक्सचे सायंटिस्ट म्हणून MSc स्टॅटिस्टिक्स झाल्यानंतर आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोर स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट, कंपल्सरी सब्जेक्ट हा UG किंवा PGला आपल्याला पाहिजे आहे, आणि तरच आपण ह्या देऊ शकतो. इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याला कोणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे कोणतेही विद्यार्थी आपण जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आपणही अप्लाय करू शकतो. पण ह्या काही अशा पोस्ट आहेत की त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त स्टॅटिस्टिक्सचेच कॉम्पिटिशन, स्टॅटिस्टिक्सच्याच लोकांचे कॉम्पिटिशन असणार आहे. सो याचा विचार करता, आपल्या देशाच्या प्लॅनिंगचा विचार करता किंवा देशाचे सगळे जे डेव्हलपमेंट रिपोर्ट जे आहेत
GDP असेल, फॉर एक्झाम्पल GDP असेल, तो GDP जो आहे तो एक मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, म्हणजे स्टॅटिस्टिक्सचं पर्टिक्युलर मी म्हणेन की स्टॅटिस्टिक्सच्या लोकांचं एक मंत्रालय आहे. ते मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांच्या अंतर्गत होतात. सो इतका मोठा इतकी मोठी व्याप्ती जी आहे ती स्टॅटिस्टिक्सची आहे ही मला सांगायचं. त्यानंतर आपण प्रत्येक राज्यात कोणकोणत्या पोस्ट असतात ते बघायचं. तर महाराष्ट्र राज्यात आपलं MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्याद्वारे आपल्याला डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर, रिसर्च ऑफिसर, प्लॅनिंग ऑफिसर, स्टॅटिस्टिकल ऑफिसर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट रिक्रुटमेंट करतात. त्यानंतर डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये रिसर्च असिस्टंट किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणून ह्या पोस्ट असतात. टीचिंग तर आहेच आहे, नेट सेट करा किंवा BEd करा, तो अगदी हायस्कूलपासून हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, युनिव्हर्सिटीज, इन्स्टिट्यूट्स सगळीकडे आपण टीचिंगसाठी जाऊ शकतो. किंवा इतर आरोग्य विभाग असेल, ट्रान्सपोर्ट, स्टेट ट्रान्सपोर्ट असेल, किंवा जिल्हा परिषद जे आहे ते जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपल्या स्टॅटिस्टिक्सचे एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर म्हणून स्टॅट सेक्शन जो आहे त्या स्टॅट सेक्शनमध्ये एम्प्लॉईज असतात की त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स इज अ मेन सब्जेक्ट हा घेऊन त्याने पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेला असावा. अगदी आता बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, तेथे सुद्धा अगदी स्टॅटिस्टिशियन्स रिक्रुटमेंट होत आहे. आणि अगदी माझ्या मते 2015-16च्या दरम्यान BMC मध्ये स्टॅटिस्टिशियनच्या जवळजवळ 9 ते 10 पोस्ट MPSCने रिक्रुटमेंट केल्या होत्या. सो सांगण्याचा एकमेव आणि उद्देश जो आहे तो म्हणजे अपॉर्च्युनिटी. स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट बऱ्याचदा इयत्ता 12वी पर्यंत कधीही कानावर पडत नाही, पण त्याची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे. त्याचा अवेअरनेस जो आहे तो खूप कमी लोकांच्या मध्ये असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत होता. आणि हा प्रॉब्लेम आता हळूहळू ओव्हरकम होत सर्वांना अगदी प्रत्येकाला स्टॅटिस्टिक्सचे महत्त्व समजत आहे. त्यामुळे प्रत्येकजण स्टॅटिस्टिक्सच्या एक चांगलं करिअर घडवण्यासाठी स्टॅटिस्टिक्सकडे वळत आहे. सो प्रायव्हेट सेक्टरमध्ये परत 2 भाग केलेले आहेत मी. ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल आणि सर्व्हिस सेक्टर. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीज असतील किंवा टाटा मोटर्स असेल किंवा इतर कोणतीही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी असेल की त्यामध्ये क्वालिटी टेस्टिंग होत असेल तर तेथे सुद्धा आपल्याला क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट, रिसर्च अनालिस्ट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, मार्केट सर्वेज जे आहेत हे करण्यासाठी फक्त आणि फक्त डेटा अनालिसिस, डेटाचे विश्लेषण, माहितीचे संकलन आणि माहितीचे विश्लेषण करण्यासाठी स्टॅटिस्टिक्सचीच लोकं हवी असतात. आणि ती लोकांना कमीत कमी 3च्या खाली पॅकेज कदाचित नसेलच असं माझा अंदाज आहे. आजपर्यंत जेवढे काही माझ्या बॅचमधील असेल किंवा माझ्या नंतरच्या बॅचमधील जे असतील लोक ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेलेले आहेत त्यांना मोर दॅन 5 लाख पॅकेज प्रत्येक कंपनीने ऑफर केलेले आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा बँकिंग सेक्टर असेल किंवा इतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल किंवा इतर जेनपॅक्ट असेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या आहेत त्या कंपनीमध्ये स्टॅटिस्टिशियन, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट, बायोस्टॅटिस्टिशियन, रिस्क अनालिस्ट, बिझनेस अनालिस्ट आणि मेनी मोर पोस्ट बायोस्टॅटिस्टिशियन पण आहे. तर अशा बऱ्याच ज्या आहेत, सायटेल असेल तर त्या कंपनीज त्या पोस्ट ऑफर करतात आणि तेथे सुद्धा अगदी मोर दॅन 5 लाख पॅकेजेस अवेलेबल आहेत आपल्याला. सो स्टॅटिस्टिक्स इज ह्यूज किंवा वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटीज असं मी नक्की येते म्हणेन. आणि याचाच या वर्ल्ड ऑफ अपॉर्च्युनिटीचाच एक धागा पकडून मला एक तुम्हाला कोट सांगायचा आहे. तो सायंटिस्ट S.G. वेल्स यांनी सांगितलेला आहे. स्टॅटिस्टिकल थिंकिंग विल वन डे बी ॲज नेसेसरी फॉर एफिशियंट सिटिझनशिप
as the ability to read and write. So कोणत्याही स्टॅटिस्टिक्स विषयी माहिती आपल्याला जर हवी असेल तर खाली ईमेलमध्ये किंवा ह्या व्हिडिओला लाईक किंवा कमेंट देऊन आपण हे करू शकता, मिळवू शकता किंवा मी ती तुम्हाला सांगेन. सो थँक्यू फॉर दिस लेक्चर.